बाप्पा मोरया. स्वागत आहे आपल्या ट्रायो ऑन टूर 6च्या ब्लॉगमध्ये. घराघरातल्या आनंद, भक्ती आणि उत्सवाचं क्षणचित्र आपण ह्या ब्लॉगमधून एकत्र अनुभवणार आहोत. गणपती बाप्पाच्या आगमनापासून सजावट, आरत्या, प्रसाद आणि मस्त मजा हे सगळं तुम्हाला इथे पाहायला मिळणारच. चला तर मग सुरुवात करूया आपल्या बाप्पाच्या मंगलमय ब्लॉगची. इथे मी आता चॉकलेट्सचे बॉक्स ओपन केलेले आहेत. मनूला आणि इतर आमच्याकडे जे पाहुणे येतात त्यातली काही मुलं आहेत, त्यांना चॉकलेट्स फार आवडतात आणि त्यामुळेच यावेळी आम्ही बाप्पाच्या बाजूला भरपूर चॉकलेट्स लावणार आहोत. आणि हा जो मखर आहे तो गेल्या वर्षीच आम्ही परचेस केला, बट आज आम्ही त्याला चॉकलेटचा फील आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. गणपती मांडण्या अगोदर आपण तांदळाचा स्वस्तिक काढतो आणि तोच मी इथे काढत आहे. रात्र खूप झालेली आहे, पण आम्ही जेवढं काय पॉसिबल आहे तेवढं करून झोपायचं ठरवलेलं. मी आता बघू शकता आमच्या बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर पाट, रांगोळी आणि मग त्यावर बसणार आहे आमचा गोड बाप्पा. तर सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. स्टार्टिंग विथ अ न्यू डे अँड अ ब्युटिफुल मॉर्निंग इन दी सेम ब्लॉग. ते इथे बघू शकताय मनू चिक सोबत खेळायला उठलेली आहे आणि आम्ही सुद्धा पटापट, खूप कमी वेळ भेटलाय झोपायला, पण आवरण्यासाठी आम्हाला लवकर उठायलाच लागलं. आणि इथे बघू शकताय तिने मस्तपैकी गरम सकाळ सकाळ केलेला राईस खायला घालते आहे चिकला. तर हा चिक मीच प्लॅन केला होता तिला एंगेज ठेवण्यासाठी, कारण गणपतीचा पहिला दिवस खूप काम पडतं आणि तेव्हा तिच्याकडे लक्ष द्यायला तेवढं होत नाही. तर इथे मी सगळं चॉपिंग करून घेतलेलं आहे रेडी होण्यापूर्वीच. आणि इथे जे काय पेस्ट लागणार आहेत, आपले इन्ग्रेडियंट्स वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे. माझी इच्छा होती पाहुणे येण्या अगोदर पूजा आणि सगळं जेवण आटपलं पाहिजे, त्यामुळे मी लवकर उठून हे सगळं रेडी केलं आणि मग ठरवलं की जेवढं जमेल तेवढं आत्ता करूया आणि मग रेडी होऊया मस्तपैकी आणि मग कंटिन्यू करूया. जेवणापूर्वीची तयारी तर मी केली, पण त्या अगोदर मी मनूला सुद्धा रेडी करून घेतलं, कारण मी एकदा किचनमध्ये जेवण बनवायला स्टार्ट केलं आणि पाहुणे आले तर रेडी करायला वेळ नाही भेटणार. इथे बघू शकता आमची चिक आणि इथे मोदक बनवायला सुरुवात केलेले आहेत आणि लवकरच पूजेला सुद्धा बसणार आहे कुची. आहे दूधवाल्या मावशी. आता तुझे जाऊ फोन लावायला बंद आहे दवाखाना. माझं विषय खाली माझा मोबाईल त्याच्यात मोबाईल मी तिथं असेल.
पाण्याचा अंदाज घेताच मी सुद्धा रेडी झाले आणि परत कामाला लागले। इथे बघू शकताय मनू तर व्यवस्थित खेळते आहे, त्यामुळे मला कामात काही डिस्टर्बन्स नाही। इथे बघू शकताय मस्तपैकी मोदक आणि दिवे सुद्धा रेडी झालेले आहेत। कुणाकुणाला स्वतः मोदक बनवता येतात विदाउट साच्याच्या मदतीने त्यांनी नक्की मला कमेंट करून सांगा। मला तर साच्याच्याच मदतीने बनवता येतात, पण ह्या दोन्ही प्रोसेस मध्ये टेस्ट मध्ये बराच फरक पडतो असं मला वाटलं। तर तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला कळवा। तर इथे गणपतीची भक्ती सोडून मनूनी चिकचीच भक्ती करायला स्टार्ट केलेली आहे आणि इथे आमचा क्यूटसा हा गणपती, आमचा एक मेंबर परत झोपला आहे। तर चला बॅक टू किचन, आपण पटापट जेवण रेडी करूया। तर मी तुम्हाला भाजी झालेली ते दाखवलं आणि इकडे मी आता राईसला फोडणी देते आहे। कुचीनी सुद्धा पूजा तिकडे करून घेतलेली आहे। तेच मनू आम्हाला आरतीसाठी बोलवायला आली, तर बघू शकता इथे ती सुद्धा एंगेज होती, म्हणूनच कामं सगळी पटापट झाली। तर जर तुम्हाला आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर प्लीज फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। पूजा संपन्न झाल्यानंतर कुचीने सगळ्यांना नमस्कार करून घ्यायला सांगितला आणि मनूला बघू शकता इकडे ती चिकला सुद्धा घेऊन आली नमस्कार करण्यासाठी। पण खरा नमस्कार तर आमच्या मते चिकलाच झाला पाहिजे, कारण तिने मनूला एंगेज केलं, त्यामुळे सगळी कामं आणि पूजा सुद्धा झाली आणि जसं मी प्लॅन केलं होतं तसंच सगळं झालं। अगदी टाइम मध्ये माणसं येण्या अगोदर सगळी कामं उरकली होती। त्यानंतर थोडंसंच काम बाकी होतं किचन मधलं, ते आवरून मी परत मनूला घेऊन मनोभावे पूजा केली गणपतीची आणि गणपतीची मूर्ती खूपच पूजेनंतर सुरेख दिसत होती। जर तुम्हाला आमचे गणपती ब्लॉग्स आवडत असतील तर इंस्टाग्रामवर सुद्धा आम्हाला फॉलो करा, कारण तिकडे सुद्धा आता मजेदार रील्स आम्ही रिलीज केल्या आहेत काही गणपतीच्या, ज्या बघण्यात ऑडियन्सला खूप मजा येत आहे आणि आम्हाला खूप छान छान प्रोत्साहन पण भेटतं आहे। सो तुम्ही तिकडे सुद्धा आमच्या रील्सला असाच आशीर्वाद द्या। आणि त्याच सोबत तुम्हाला इथे बघायला भेटतोय चॉकलेट फाईट सेम पबजी स्टाईल मध्ये, अगदी लाईव्ह। अशाच गोड गमती जमती तर चालू राहतील। ह्या पुढच्या ब्लॉग्स मध्ये तर अजून काही गमती तुम्हाला बघायला भेटणार आहेत, त्यासाठी तुम्ही आमचे सगळे ब्लॉग बघा। त्याचबरोबर आपले खास पाहुणे मार्टिन काका आणि काकू नेहमीप्रमाणे अगदी वेळेवर पूजेसाठी आलेले आहेत। तर मार्टिन काकांची मी परत एकदा न्यू सबस्क्रायबर साठी ओळख करून देते। ते आहेत बाबांचे फ्रेंड। हे दोघं एकत्र एका कंपनीमध्ये होते आणि रिटायरमेंट नंतर सुद्धा त्यांच्यामधली मैत्री तशीच आहे।
घरातल्या सगळ्या कार्यक्रमांपासून ते सुखदुःखामध्ये सुद्धा ह्यांची नेहमी मदत होत असते आम्हाला. त्यामुळे हे गणपतीतले तर आमचे खास मेंबर आहेतच आणि त्याचबरोबर ते फार एंटरटेनिंग सुद्धा आहेत. ते आता तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे. सगळ्यात खास वेळ आलेली आहे ती म्हणजे ह्या वर्षीची पहिली गणपती बाप्पाची आरती आणि त्यासाठी सगळे लोक इकडे अगदी जल्लोषात बसलेले आहेत. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. आरती करून झाल्यानंतर आता वेळ आहे जेवणाची. मी पटापट देवासमोर नैवेद्य ठेवला आणि मग सगळ्यांना पानं वाढायला घेतली. तर सगळ्यांची आपण रिॲक्शन बघूया जेवण कसं झालंय ते, कारण मी खूप एक्सायटेड होते, कारण खूप महिन्यांनंतर मी बल्कमध्ये जेवण बनवलं होतं. वेळ आलेली आहे हा व्लॉग संपवायची. असेच छान छान व्हिडिओज मी तुमच्यासोबत घेऊन कनेक्ट करेन. तोपर्यंत तुम्ही आमचे सगळे ब्लॉग आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अजून काय काय पुढे मजा घडते आहे ते सुद्धा बघायला विसरू नका आणि ते नक्की तुम्ही शेअर कराल.